नंतर एक चांगल्याशी सामना पाहायला भेटला आणि चांगलासा परफॉर्मन्स झाला माझ्याकडून, म्हणून आनंदी आहे. आणि असाच परफॉर्मन्स करायचा माझ्या टीमसाठी आणि होपफुली ट्रॉफी उचलायची आहे. येस, थँक्यू सो मच. हे होते सिद्धेय. आणि जाऊया नेक्स्ट मॅच. आजच्या रजनीतला चौथा मॅच. तिथे आपल्याला रिझवण्यासाठी आपल्या समवेत जोडले जातील स्वस्तिक पाटील सर. थँक्यू सो मच. अगदी थेट प्रेक्षेपण आणि अचूक चित्रीकरण टिपण्याचं काम मात्र या ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जाते. आणि ओम साई स्पोर्ट्सवर मात्र मॅच बघायची असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट मात्र जरूर करा, ही विनंती असेल. अगदी छोट्या वेळामध्ये अगदी मोठी झेप जरूर घेतलाय असं हा ओम साई स्पोर्ट्सचा मात्र दिव्यमान आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. यस, अनिल घरात धनसर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यस, स्ट्राईक एंडला हर्षवर्धन आणि नॉन स्ट्राईक एंडला अर्थातच लाविंड्या. मॅच ऑन आजच्या दिवसातली चौथी मॅच सुचेंद्र भाऊ यांच्या हस्ते. यस, अनिल घरात या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. सातपाटी गावातून तब्बल 25 वर्ष ज्यांनी खेळ साकार केला, आज मुख्य व्यासपीठावर त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मात्र स्वागत केलं जाते. आणि अर्थातच केतन राऊत हे छायाचित्र टिपून ठेवले जाते, कारण ह्या जुन्या आठवणी आहेत, ह्या टिपून ठेवाव्या लागतील. ज्यावेळेला मोबाईलची गॅलरी ऑन करणार त्यावेळेला हे फोटो दिसणार, त्यावेळेला नक्कीच आठवण येणार. आणि पहिलाच चेंडू अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड करेल एक धावाने संघाचं खातं खोललं जाते. अगदी जर बघायला गेलं तर पास्तळचे दोन ब्रँड, एका बाजूला लाविंड्या घरात तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन. यस, पहिलं षटक प्रगतीपथावर अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय सरावली गावाचा ब्रँड आपण यावेळेला पाहू शकाल. सुरेख मात्र ज्याने पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर एक नव्हे तर 2 धावा पूर्ण केल्या. यस, KPL ची कमिटी मेंबर्स सर्वांना विनंती आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र या, जेणेकरून ज्यांनी कुठेही असेल ग्राउंडच्या कानाकोपऱ्यात त्या प्रत्येक कमिटी मेंबर्सने मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. या ठिकाणी तुम्हाला आयोजकांचा कॉल आहे. यस, पहिलं षटक प्रगतीपथावर अर्थातच अक्षय घरातला आपण पाहिलं. पहिला चेंडू 1 धावा, त्यानंतर जर बघायला गेलं तर 2 आणि आता देखील 1. स्कोर कार्डचा विचार केला तर 4 धावा. अगदी संत गतीने मात्र मॅच ऑन झालंय. जेवढा ताकदीचा गोलंदाज तेवढेच ताकदीचे बॅटर्स देखील आहेत. यावेळेला प्रचंड वेगावर स्वार. यावेळेला जो अनुभव आहे ना तो भन्नाट आहे. एका बाजूला हर्षवर्धन आहे, घरचं ग्राउंड आहे आणि घरच्या ग्राउंडवर कशा रीतीने खेळ साकार करावा हे फलंदाजाला माहिती आहे, त्यामुळे अजूनही संयम ठेवलाय. आणि या संयमाच्या अगेन्स्ट मात्र कशा रीतीने फलंदाजी करावी हे माहिती आहे बॅटर्सला.
यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा फॉलो थ्रू मध्ये धोका आणि यावेळेला धोका. यस हर्षवर्धन बॅक टू डग आउट्स. येतोय विकेट्स. गॉन पहिला झटका लागला जातोय. कमॉन डिसे. जास्त काही आपल्या संघासाठी करू शकला नाही हर्षवर्धन. अगदी निराश हताश मनाने मात्र तंबूच्या स्तराला परतत असताना अगदी रनआउटच्या रूपामध्ये कॉलिंगमध्ये झाली थोडीशी चुकी. कारण क्रिकेटच्या पटलावर यस नो वेट कॉल उच्चारणं गरजेचं आहे. तसं काही घडलं नाही आणि त्याच कारणामुळे थोडीशी कॉलिंग झाली. बॅट आणि बॉलमधला देखील संपर्क चांगला नव्हता आणि त्याच्यानंतर रन घेण्याचा मंचाव केला आणि धोका मात्र यावेळेला पत्करावा लागला आणि हर्षवर्धन बॅक टू डगआउट्स. आणि त्याचबरोबर आरटी ग्रुपचा मेंबर अर्थातच निखिल घरत यांचा आज बर्थडे आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा माझ्याकडून मात्र कॉम्बॉक्समधून मी मात्र शुभेच्छा देतो. आणि कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील निखिल घरतला मात्र वाढदिवसाच्या लक्ष अशा शुभेच्छा. यस मॅच ऑन. दुसरं शेवटचा चेंडू आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख लाविंडेच्या बॅट मधून घुटना टेक आणि सिक्सर देख येतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. कमॉन डिझे. थँक्यू डिझे. आणि मागच्या मॅच मध्ये जी चुकी झाली ती आता चुकी सुधारलाय अर्थातच लाविंड्या घरात. आणि त्याच्या सोबतीला मात्र ब्रँड नाव अर्थातच आदर्श करत. चला क्षेत्ररक्षण सुचून घ्या. टायमर ऑन असेल. थोडंसं स्पीडअप जरूर करा. चौकार षटकार हा क्रिकेटचा भाग आहे परंतु मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. टीम मीटिंग्स थोडीशी कमी करा. लगेच गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करा दुसरं षटक हाताळण्याकरता. कारण लाविंडने यावेळी ऑन फायर झालाय. अगदी जर बघायला गेला तर चेंडूला रेड केला कशा रीतीचा चेंडू हाताळला जातोय आणि त्याच्याच विरुद्धमध्ये फटका अगदी सुरेख बॅट आणि बॉल मधला सुरेख यावेळेला संपर्क आपल्याला बघायला भेटला. अगदी जर बघायला गेलं तर पाय पहिले जर थोडंसं बेंड केलं आणि त्याच्यानंतर चेंडूला सरळ फेकून दिला. 6 धावा करता. आता गोलंदाजी ट्रॅकवर चित्तम घरातला आपण पाहू शकाल. दुसरं षटक करता इंट्रोड्यूस केलंय. समोर जर बघायला गेलं तर घातक फलंदाज अर्थातच आदर्श करत. युवा टॅलेंट अपकमिंग यंगस्टर्स आहे. चांगली शैली चांगली गुणवत्ता आणि मजबूत खांदा. यावेळेला सरप्राईज करून गेलाय स्विंग अँड मिस. फलंदाजाला हा चेंडू समजला नाही कारण ही खाती आहे जितमची. गोलंदाजी ट्रॅकवर जितम घरातला देखील विसरून चालणार नाही. ज्याने कित्येक मॅच मात्र आपल्या गोलंदाजीच्या बळावर मात्र वळवलंय असा हा गोलंदाज आहे नामवंत. या वेळेला तर्रास तिखट मारा अगदी वेगवान एक्सप्रेस. उत्तर नाहीये फलंदाजाकडे कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि यावेळेला जर बघायला गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं की काय कम्मालीचा चेंडू रिलीज केला. अगदी वेगावर स्वार सुरेख. जसं पहिलं षटक संपलं शेवटच्या चेंडूवर षटकाराला परंतु यावेळेला कमबॅक करून दिलं जाते जितम घरतच्या माध्यमातून. आणि यावेळेला जर बघायला गेलं तर आदर्श खरत अजूनही शांत आहे. यावेळेला सॉफ्ट हँड कव्हर रिजन मध्ये रनआउटची संधी त्या ठिकाणी परंतु लाविंड्य करत काय सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट. अगदी चिते की चाल और बाज की नजर. आणि या दोघा खेळाडूंनी मात्र इशारा केला की चल कॉल दिला आणि लगेच 1 धावा पूर्ण केली. धावफलक 1 पुढे जाईल. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. लाविंड्याला देखील माहिती आहे ज्या ताकदीचा गोलंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट मात्र कशा रीतीचा खेळ साकार करावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मधला संपर्कच झाला नाही परंतु 1 धावा जरूर भेटेल. आणि एका धावावरच मात्र समाधान मानावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ जरूर झालाय. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2 आणि या 2 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आता 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी संत गतीने स्कोर कार्ड पुढे जातोय.
कुणबी लाईनच्या माध्यमातून यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये बॅटेज समोरून वाळण्याची जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर हातभर वाळण्याची क्षमता अर्थातच आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर चित्तम घरत काटेळ्या गावातून बिलॉंग करणारा. जर पाहिलं छोट्या वेळामध्ये आपल्याला जास्त मात्र अनुभव आणि यस षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला ना तर 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संदीप राय डिझेल आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन यश पाटील यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. अर्थातच जी खेळपट्टी आपण पाहतो ना त्याचा फायदा मात्र अर्थातच जितम घरतने मात्र पूर्णपणे घेतला. त्याने म्हटलं होतं हा सुंदर क्रिकेट आहे. अगदी जर बघायला गेलं तर डोळ्याचं पारणं फिरणारं असं हा मैदान अर्थातच आंबडगोड मैदान. आणि ह्या आंबडगोड मैदानावर खेळण्याची मजा आहे ना ती खूप वेगळी आहे. आणि याचं मात्र सर्व श्रेय जाते अर्थातच निरंजन दादा आणि त्याची एंटायर टीम. त्याचबरोबर राजेंद्र करत असतील अर्थातच गॅसवाडी यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन ही मात्र सुरेख खेळपट्टी निर्माण केलंय. यावेळेला रिव्हर्स ऑफ टेम चुकी केली जाते. चुकीला माफी नाही. यावेळेला चेंडू थांबणार नाही. फरार झाला चौकारा करता येतील 4. कमॉन डिसे. लाविण्याच्या बॅट मधून धावा बनतायत. धावा कशाही येऊ द्या पण तो चेंडू चौकार षटकारीसाठी जातोय हे विशेष आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट. आता मात्र चेंडू थांबणार नाही. निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करताय. येतोय दर्जेदार चौकार. कमॉडिसे तिसरा चौकार जर आला लाविण्याच्या बॅट मधून तर यंगस्टार ग्रुप कडून तब्बल 3000 रुपयाचा रोख पारितोषिक. 2 चौकार तर आलेत. अगदी इम्प्रेस केलंय लाविण्य करतने. अगदी सुपर फलंदाजी. मागे काय झालं आम्हाला लक्षात नाही परंतु आता मात्र मी मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स आहे आणि यावेळेला मात्र मला चांगलं कार्य आणि चांगलं काम करायचं आहे आणि ते काम मात्र लाविण्य करत करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर अगदी इम्प्रेस करून टाकलंय मैदानाच्या आतमध्ये लाविण्य करत यांनी. चांगली खेळी. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये बॅट आणि बॉल मधला संपर्क झाला नाही. एसटी रक्षक देखील झाला बीट आणि आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू फील्ड केला. 1 धावा अंकित केली जाईल. धावा 1 पुढे जाईल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा षटक हाताळण्याची क्षमता असणारा योगेश पाटील आपण पाहू शकाल. अगदी हातभर वळण्याचा चेंडू मात्र त्याने सातत्याने हाताळला जातोय आणि सुपर चांगलं काम यावेळेला मैदानाच्या आतमध्ये करून दिलं जाते अर्थातच यश पाटीलच्या माध्यमातून. समोर आता पाहू शकाल घातक फलंदाज आदर्श. यावेळेला त्याचा मी म्हटलं घातक आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये थांबणार नाही. निघून जाईल. 1 बाउन्स. टँगडेचे यस आदर्श करत त्यांच्याकरता देखील बक्षिसाचा पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 चौकार षटकार लगावले तर मात्र 2 षटकार लगावले तर मात्र 1000 रुपयाचा रोख पारितोषिक यंगस्टार ग्रुप कडून आणि ऋतिक पाटील यांच्याकडून खास बक्षीस लागले तब्बल 2000. 2 षटकारा करता मात्र ऋतिक पाटील यांच्याकडून मात्र दिलं जाईल. अगदी हे प्रेम आहे
दोघं बंधू म्हणायला देखील हरकत नाही, आदर्श आणि त्याचं दुसरं नाण्याचं दुसरं बाजू म्हणजेच ऋतिक पाटील. आणि यावेळेला मात्र परतावा लागेल, जसं बक्षीस लावलं नजर लागली की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आणि येतोय विकेट, आदर्श करत बॅक टू डकआउट गॉन. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाहिजे, पाणी घेऊन जा ही विनंती असेल. यस, इनिंग ब्रेक्समध्ये घेऊन जा. तिसरं षटक संपलं का मात्र लगेच पाणी घेऊन जा ही देखील विनंती असेल. आता स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 26 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय. आता आदर्श करत मात्र लाईनमध्ये होता, संयम बाळगणं गरजेचं होतं, कारण एक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल, सहजतेने धावा पडणार नाही. आणि अडचणीच्या काळामध्ये तुमच्याकडे संयम ठेवण्याचं मात्र गरज असते आणि ते संयम ठेवण्याचं मात्र राखलं गेलं पाहिजे होतं, परंतु राखलं नाही. चौकार आला, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे, मात्र ते झालं नाही. क्रिकेटची ज्याला संजीवनी म्हटली जाते, एकेरी दुहेरी धावा त्या येणं गरजेचं आहे, परंतु तसं काही घडलं नाही. मोठ्या हिटच्या मात्र शोधामध्ये गेला. यावेळेला प्रचंड वेगावर स्वार, टप्पा अतिशय फुलर लेनचा, परंतु फलंदाज स्पीड झाला, अर्थातच निकुंज राऊत. आणि एकच धावा. षटक क्रमांक तिसरा संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 27. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेला आणि मैदानाच्या आतमध्ये देखील पाणी पुरवा ही देखील विनंती असेल. कमॉन डिझे. गरजेचं आहे ती होत नाहीये. शरीरापासून दूर फेकण्याचा मंचाव जरूर असेल, कारण जेवढा ताकदीचा फलंदाज आहे ना त्या फलंदाजापासून मात्र चेंडू दूर फेकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु वाईट एसटीला मात्र सोडून मात्र चेंडू जातोय. यावेळेला प्रचंड वेगावर स्वार. यावेळेला जर बघायला गेला ना तर चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. 2 वाईट आले हरकत नाही, परंतु जर बघायला गेला तर ऑफ साईडची जी लाईन आहे तिला मात्र मेंटेन करताना हा चेंडू फेकून दिला जातोय. अगदी जर बघायला गेला तर पहिला चेंडू हाताळला गेला, ते येणाऱ्या चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे, अर्थातच 5. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मधला संपर्कच होत नाहीये. आता निकुंजला कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. आता 29 स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात एक चांगला आणि सन्मानजनक स्कोर परत तुम्हाला पोहोचणं गरजेचं असेल. अगदी छोट्या धावा डिफेन्स करायचं असेल तर तुमच्या गोलंदाजाकडून तशी धारदार गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आणि आता फलंदाजीच्या माध्यमातून ज्यावेळेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी करण्यासारखं असावं, असं रीत्याचं मात्र टार्गेट तुम्हाला सेट करून द्यावा लागेल. अर्थातच कुठे ना कुठेतरी चेंडूला रेड करून मात्र चांगल्या रीतीचा फटका सजवावा लागेल, ह्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला
बॅटीच्या रेंजमध्ये जरूर आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चुकी करणार नाही. परता अर्थातच जितम करत येतोय. विकेट होतोय गॉन. अर्थातच कुंजल राऊत बॅक टू डकआउट्स. कमांड आणि आलाय अर्थातच रुपेश खरात. आता लाविन्य ओपनिंग पासून गेला मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभा आहे. आता जर बघायला गेला ना तर निकुंज राऊतने थोडंसं या ठिकाणी नाखुश केलंय. कारण जी आशा आकांक्षा होती ती निकुंज राऊतवर होती. कारण त्या तेवढा तुल्यबाण खेळाडू होता परंतु ती खेळी मात्र साकारू शकला नाही. आता रुपेश घरात गेलाय मैदानाच्या आतमध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. कोणाला तरी आर फॉर रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचा खेळ मात्र सजला जाणार नाही. आणि जर तुम्हाला चांगला खेळ सजवायचा असेल, चांगला धावा बनवायचे असतील तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. चांगले बॅटिंग मात्र करावी लागेल. तर ती बॅटिंग मात्र केली जाईल का? 3 चेंडूंचा खेळ झालाय. या वेळेला बॅटीची एज लागली होती का काय हा देखील प्रश्नचिन्ह असेल. परंतु प्रयत्न तिकडे अगदी चांगल्या रीतीने केला होता. अगदी झोकून दिलं होतं. अगदी हातकंटामध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर हा कॅच सुटला. अर्थातच आपण पाहू शकाल त्या ठिकाणी कुशलला सुपर्ब कामगिरी करतोय स्टंपांच्या मागे. मात्र जी भूमिका बजावणं गरजेचं आहे ती भूमिका मात्र बजावली जाते. परंतु यावेळेला थ्रो मात्र थोडासा खराब झाला आणि त्याच क्रमाने 1 धावा अंकित केली झाली. 30 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मयंकने मात्र 2 चेंडू पहिले सलग वाईट हाताळले. परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर कौतुक करेल या गोलंदाजाचं. कमबॅक कसं रीतीने करावं तर अर्थातच मयंक घरात सारखं करावं. यावेळेला प्रचंड पेक. उत्तर नाही आहे फलंदाजाकडे. आता फक्त शांत राहण्याची भूमिका घेत आहेत. मी तर म्हणेल की शांत तिथपर्यंतच राहावं जेवढं आपण सहन करू शकतो. कारण आता शांत राहून चालणार नाही. कारण चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आता तुम्हाला ऑन फायर व्हावं लागेल. कारण आता 30च स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर छोट्या धावा आहेत असं म्हणत देखील हरकत नाही. यावेळेला कव्हर रेंजमध्ये फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला मात्र बीट करून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स चौकारा करताय. येतील 4. कमांडेचे यारा. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्रिकेटचा खेळ मारामारी करण्याचा, भांडण करण्याचा खेळ नाही. हा क्रिकेटचा खेळ मित्र मिळवण्याचं उत्तम साधन आहे. आणि या क्रिकेटच्या खेळापासून मात्र आम्हाला सर्वांनाच ओळख भेटली असा हा क्रिकेटचा खेळ. अगदी जर बघायला गेलं तर गल्लीपासून दिल्ली परत आणि दिल्लीपासून शारजा इंटरनॅशनल परत मात्र टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये मात्र ज्याने नाव गाजवलंय अर्थातच क्रिकेट. अगदी छोट्या लहान मुलाला जर विचारलं ना भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर तो देखील म्हणेल की क्रिकेट. हॉकी म्हणणार नाही. असा हा क्रिकेटने आम्हा सर्वांनाच वेळ लावलाय. यावेळेला फटका अगदी सुरेख उंचच गेलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. चुकी केली जाते आणि चुकीला माफी नाही. ज्या घातक फलंदाज आहे अर्थातच रुपेश कर त्याचा तुम्ही कॅच सोडलाय. आता अर्थातच कॅच सोडलाय. जीवनदान दिलंय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा जर यायला लागल्या ना तर त्या थांबणार नाही. कारण हा तेवढा घातक फलंदाज आहे. कारण एका बाजूला जर बघायला गेलं तर लाविन्य घरात ज्याच्या पॅट मधून सातत्याने आपण चौकार येताना बघतायत.
ज्याच्या बॅटमधून यावेळेला धावा आल्यात. 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आपल्या संघासाठी मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण करत असेल तर अर्थातच लाविण्य करत. सुरेख कामगिरी करतोय यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. प्रतीकला मात्र 5व्या षटकाकरता इंट्रोड्यूस केलंय. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, परंतु एकच भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सबमरीन टप्पा पडल्यानंतर खालतीच राहिला. अपेक्षित नव्हता त्या रीतीचा चेंडू मात्र यावेळेला रिलीज केला अर्थातच प्रतीकने. जसं समुद्रामध्ये सबमरीन बोट आणि त्या यावेळेला क्रिकेटच्या पटलावर अगदी त्याच पद्धतीचा चेंडू सबमरीन टप्पा पडल्यानंतर खालतीच राहिला. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी दिली नाही फलंदाजाला. आणि यावेळेला गोलंदाज मात्र कमाल करतोय, तर लाविण्याला देखील कमाल करावा लागेल. यावेळेला देखील भन्नाट वेगावर स्वार. आता सलग पंच सांगतायत की 2200 रुपयामध्ये एक धावा अंकित केली जाईल. 36 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेला 3 चेंडूचा खेळ झालाय. यस व्हाईट साठी रेफर असेल. यस थर्ड अंपायर विनंती असेल की यस या ठिकाणी बॅट्समॅनने मात्र व्हाईट साठी रेफर केला जातोय. यस या ठिकाणी पंचांच्या शहानिशा करून मात्र या ठिकाणी डिसिजन कळवलं जाईल. यस ऑन फील्ड अंपायरने जो डिसिजन दिलाय तो कंटिन्यू असेल. यस फेअर डिलिव्हरी. यस मध्ये बॅट्समॅन आल्या कारणामुळे मात्र बॉल दिसला नाही. यस बॅटिंग टीमकडे मात्र रिव्ह्यू शेष असेल, परंतु 2200 रुपयामध्ये पंचाने धाव दिलं, ती धाव अंकित केली जाईल. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. 36 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजून येणारे चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजेच 3. आता मात्र ज्याला तुम्ही संधी दिली संधीचा फायदा करेल का? यास आम्ही जसं म्हटलं घातक आहे हा फलंदाज, उगाच म्हटलं जात नाही, ब्रँड आहे. अर्थातच रुपेश खरत येतोय बॅटमधून 6 कमांडीचे. आणि जी संधी दिली चित्तमने, आता डोक्याला हात लावत असतील की जर बघायला गेला ना की कोणत्या खेळाडूचा मात्र मी कॅच सोडला. अगदी साधा सोपा कॅच हाताच्या ओंजळीमध्ये येऊन पडला आणि ओंजळ रिकामीच राहिली. आणि त्याच कारणामुळे आता फायदा होतोय अर्थातच कुणबी किंग्स पास्तळ संघाला. स्कोर कार्डचा विचार केला तर 43 स्कोर कार्डवर लागले जातात. अतिशय वेगाने मात्र चेंडू हाताळला जातोय. यावेळेला देखील अगदी सुरेख आणि देखणा फटका, क्षेत्ररक्षण आहे, नाही चेंडूला थांबू शकत, येईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार कम 1 DC. इंस्टावरची ट्रेंडिंग कोणाचाही असू द्या, मैदानाच्या आतमध्ये ट्रेंड कोणाचा आहे तर अर्थातच रुपेश खरतचा. ज्याने अगदी इम्प्रेस केलंय फलंदाजीच्या माध्यमातून. संघ अडचणीमध्ये होता आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण करत असेल तर अर्थातच रुपेश खरत. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो मात्र रुपेश खरत बडा. आणि 49 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजून येणारा चेंडू असेल तो म्हणजेच 1. यावेळेला पुन्हा फटका मोठासा मारण्याचा प्रयत्न उंचावरच गेलाय क्षेत्ररक्षण. आता चुकी करणार नाही जितम, तर परतावा लागेल. 49 आणि 50 अर्धशतक खेळी मात्र या ठिकाणी स्कोर कार्ड मात्र बनवलं जात आहे कुणबी लायन्सच्या माध्यमातून.
50 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जाते. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल वेदांत स्ट्रायकर्स बिरवाडी संघाचा. चला यापुढील टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल सरकार चॅलेंजर बेटेगाव बिरवाडी टायगर्स त्यांच्या विरोधामध्ये तिरुपती बालाजी. चला या दोन्ही कर्णधार आपण टॉस करून घेणार आहोत. यस उत्कर्ष पाटील यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये मात्र जॉईंट व्हा. मध्ये तिरुपती बालाजी दोन्ही कर्णधारांनी या लगेच आपण टॉस करणार आहोत. यस मांडेकरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केलं जाईल. चला बिरवाडी टायगर्स लगेच या आणि त्याचबरोबर तिरुपती बालाजी. यस मनोज जिगरत यांच्या शुभ हस्ते मात्र आजच्या 5व्या मॅचचा मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल तिरुपती बालाजी अर्थातच सार्थक गरत आणि एका बाजूला कृपेश पाटील मांडेकरांच्या हस्ते मात्र यस या ठिकाणी टॉस बोलण्याकरता मात्र कृपेशला संधी दिली जाते सार्थकच्या माध्यमातून. यस टॉस केला जाईल. KPL असा कॉल आहे आणि टॉस विन करते अर्थातच कृपेश पाटील. मांडेकरांना विनंतीला आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असताना पण नवा. यस टॉस जिंकलंय काय निर्णय असेल थोड्या वेळाने सांगतो. यस पुढच्या वेळेला या तेव्हा मात्र डिसिजन घेऊन याल जास्त काही विचारणार नाही. सार्थक 1 मिनिट विचारायला टॉस गमावलाय टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. टॉस जिंकलीस तर पहिली बॅटिंग घेतली असती. यस बॅटिंग घेतली असते. पहिला संघ जर बघायला गेला तर 1 साइड विन केला. यावेळेला काय रणनीती असेल आणि आंबेडकर मैदानाबद्दल 2 शब्द काय म्हणाल. रणनीती म्हणजे पहिले थोडं चेसिंग आड आहे तर पहिले बॅटिंग करून 45-50 पर्यंत बनवायचा प्रयत्न करेन जिंकण्याचा प्रयत्न करेन. यस तुला देखील पुढच्या मॅच करता बेस्ट ऑफ लक देईल. हॅलो चला कुणबी किंग्स आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्या ही विनंती असेल. चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीचे बॅटर्स आपण यावेळेला पाहू शकाल. अर्थातच वेदांत स्ट्रायकर्स नवली संघाला विनंती असेल चला बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅच आपल्याला ऑन करायची आहे. जास्त वेळाचा अवधी कोणत्याही संघाला दिला जाणार नाही ह्याच्याकडे मात्र दक्षता असू द्या. त्या ठिकाणी पंच देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील मी या टुर्नामेंटच्या माध्यमातून मात्र आभार मानू इच्छितो. यस आपण पाहतोय कुणबी प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहू शकाल. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा त्याचबरोबर डीजे ऑपरेटिंग स्कोरर अर्थातच शुभम सिंग त्याचबरोबर प्रॉप रायडर अर्थातच मयूर खरात सरावली गावाचा ब्रँड त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी यूट्यूब स्पर्धा मात्र पार पाडली जाते. त्याचबरोबर डीजे मात्र उत्कर्ष डीजे यांच्या माध्यमातून मात्र आपण या ठिकाणी सुमधुर संगीत ऐकू शकतो. सर्व कसं एकदम मुख्यमध्ये अशा रीत्याचं मात्र ही मॅच मात्र आंबेडकर मैदानावर मात्र साकार केली जाते आणि आकर्षक असे करंडक अर्थातच चषक
या ठिकाणी आपण पाहतायत अर्थातच विदुरजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं असे आकर्षक चषक आपण या ठिकाणी पाहू शकाल. मात्र दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा मात्र मोठा हातभार लागला जातोय आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कुणबिक लायन्स पास्तळ हा संघाला पहिलाच जर मॅच बघितलं थोडंसं अडचणीमध्ये होतं, परंतु यावेळेला जी मी मागच्या वेळेलाच म्हटलं होतं की तुम्हाला इम्प्रोमाइज करायला लागेल. इम्प्रोमायझेशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे आणि ते इम्प्रोमायझेशन केलं या संघाने. वाटेला पहिली फलंदाजी आली, थोडंसं डगमगलं होतं, परंतु लाविडने घरातने काय सुरेख सुरुवात करून दिली. अगदी सलामी करता मात्र गेला आणि शेवटच्या क्षणा परत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभा राहिला. त्याने आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. त्याला माहिती आहे ही मॅच खेळण्याकरता मला 1 वर्ष वाट पाहावी लागेल. जे काय करायचंय ते आजच करायचंय. आज जर वेळ गेली तर नंतर खेळ करून चालणार नाही आणि त्याकरता मैदानाच्या आतमध्ये अगदी जर बघायला गेला तर तुटून पडला आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. अर्थातच 50 धावा अर्धशतकी खेळी मात्र या ठिकाणी पूर्ण केलं. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर निकुंज राऊत यावेळेला सॉफ्ट हँडने मात्र या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी 1च धावा. यावेळेला सलामीचे बॅटर्स अर्थातच प्रतीक आणि नॉन स्ट्राईक एंडला यस कौशलला आपण पाहू शकाल. एक रायटी आणि डावखुरा असे हे दोन्ही बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 50चा पाठलाग मात्र करायचा आहे. आता डिपेंड्स करतील काय धाबा सहजतेने बनवतील हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण तेवढे धारदार गोलंदाज आहेत. अर्थातच निकुंज राऊत, त्यानंतर लाविन्य घरातला आपण पाहू शकाल आणि त्याच्यानंतर आदर्श घरात अशी धारदार तेज सुपर गोलंदाजी हाताळणारे गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेला बॅटीची एज शॉर्ट थर्डमॅनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होते. फील्ड करेल हर्षवर्धन त्या ठिकाणी. तत्पूर्वी 1 आणि दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेला येतं विकेट. कुशल बॅक टू डगआउट्स कॉन कमॉन डीजे प्रतीक बॅक टू डगआउट्स कॉन. आपण कॅमेरा वर्क पाहू शकाल. याचं हर्षद करत आणि पहिली ज्याने धुरा सांभाळली अर्थातच नमित करत अशी 2 कॅमेरामॅन मात्र आपण पाहू शकाल आणि तणय करत 3 कॅमेरामॅन अगदी सुपर्ब कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना यावेळेला प्रत्येकला मात्र परतावं लागलं. स्वस्तामध्ये रनआउटच्या रूपामध्ये कॉलिंगमध्ये थोडीशी झाली चुकी आणि त्याच कारणामुळे यावेळेला रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं. यस मी नक्की सांगेल की हा आंबाडगोड मैदान आहे आणि आंबाडगोड मैदानावर मात्र वेगवेगळे नियम आहेत. जे रस्ता आहे त्या रस्त्यावरून जर गाडी जात असताना जर चेंडू जर अडला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नसेल तर ते मात्र चौकार किंवा फुलटॉस असेल तर जो काही निर्णय असेल तो मात्र पंचाच्या माध्यमातून दर्शवला जाईल. तर गाडीला चेंडू अडला तर मात्र चौकारच घोषित केला जाईल. हा मात्र नियम सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर लेग साईडला जी तार आहे त्याला जर तारीला लागून जर चेंडू फील्ड केला तर आऊट नसेल. जेवढ्या धावा धावतील तेवढ्या धावा मात्र अंकित केल्या जाईल. तारीला लागून चेंडू जर सरळ मात्र भिंतींवर पडला तर मात्र षटकार घोषित केला जाईल आणि भिंतीला टच होऊन मात्र जर कॅच घेतला तर मात्र षटकारच घोषित केला जाईल. हे मात्र आंबाडगोडचे काही नियम आहेत आणि या नियमाचं मात्र सर्वांनी लक्षात असू द्या. पंचांनी देखील हे नियम मात्र लक्षात असू द्या एवढीच मी विनंती करेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र खासदार चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र लॉस टाकले जातील आणि त्याच करता मात्र डे नाईट क्रिकेट स्पर्धा 26 मे ते 30 मे सलग 5 दिवसाचा
भव्य दिव्य आयोजन, दिव्यमान असा सोहळा आणि उद्याच्या दिवसामध्ये या खासदार चषकचे अर्थातच लॉस टाकले जातील. आणि आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डचा विचार केला तर 5 आणि 1 गडी बाद. प्रत्येकसारखा मोठा डावकरा फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. नाखुश असेल, कॉलिंग झालीच नाही. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला यस नो वेट कॉल उपचारणं गरजेचं आहे, तसं काही घडलं नाही. दोन्ही खेळाडूंनी मात्र कॉलच केला नाही आणि सरळ मात्र धावून पडले आणि झालाय ॲक्सिडेंट. दोन्ही गाड्या मात्र एकाच पटरीवर आल्या आणि त्याच कारणामुळे रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं अर्थातच प्रतीकला. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अथर्व घरातला आपण पाहू शकाल. यावेळेला पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा मंचाव असेल. आता मात्र पुन्हा झाले चुकी. यावेळेला देखील रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागेल अर्थातच अथर्व घरातला. बॅक टू बॅक मात्र यावेळेला 2 गडी रनआउटच्या रूपामध्ये पहिल्याच षटकामध्ये परतलं जात आहे. हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन बिल्ड आणि आपल्या संघामध्ये इम्प्रूव्हायझेशन करायला लागेल. कारण रनआउटमध्ये परतले ना ते खूप घातक ठरत आहे आणि सहजतेने परतले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. यस, थोडंसं स्पीडअप असू द्या. टायमर ऑन असेल. या टायमाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळणे अनिवार्य असेल. अर्थातच जर बघायला गेलं तर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं गरजेचं असेल. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य असेल. याच्याकडे मात्र थोडंसं लक्ष असू द्या. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेख चेंडू अगदी स्विंग अँड मिस. टप्पा पडला आणि यष्टीरक्षक आपण पाहू शकाल जयेश करत कुठलीही चुकी करणार. यस, रिव्ह्यू असेल. मात्र यावेळेला बॅट्समॅनच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी रिव्ह्यू दर्शवला जातोय. काय घडेल, काय बिघडेल, काय डिसिजन येईल थर्ड अंपायर कडून मात्र नक्कीच बघण्याकारक ठरेल. यस, थर्ड अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी वाईट घोषित केला जातोय. रिव्ह्यू मात्र तुमच्याकडे असेल. यस, पंच त्या ठिकाणी सांगतात की क्षमा असावी आणि डिसिजन चेंज करतायत. सांगितलं जातं की यस हा वाईट असेल, तुम्ही जो डिसिजन घेतला तो अगदी योग्य आहे आणि पंचांना चॅलेंज केलं होतं आणि या ठिकाणी चॅलेंज सक्सेसफुल ठरतोय अर्थातच वेदांत स्ट्रायकरच्या माध्यमातून. यावेळेला आपण पाहू शकाल कौशिक आहे त्या ठिकाणी. अगदी जर बघायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर खूपच शरीरापासून दूर फेकण्याचा मंचाव अर्थातच निकुंज राऊतच्या माध्यमातून. स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला. अगदी जास्तच भन्नाट वळण घेतलं या चेंडूने. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहिलं की खूप जास्त चेंडूने वळण घेतलं आणि त्याच कारणामुळे स्क्वेअर मारा त्या ठिकाणी झाला. यावेळेला बॅटीची एज, चेंडू थांबणार नाही. दन 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 करत मात्र निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं समजे पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 10 धावा कमांडचे.
षटकामध्ये समांतरित केलं, कारण माहिती आहे यस या ठिकाणी अक्षय घरत यांनी मात्र कमेंट दिली जाते, चित्तम घरत यांना बेस्ट ऑफ लक आणि आपल्या संघाला ऑल द बेस्ट दिलं जाते, चांगल्या पद्धतीचा मात्र खेळ साकार करा याकरता अक्षय घरत काटाळ्याच्या माध्यमातून मात्र तुम्हाला बेस्ट ऑफ लक दिले जाते. यस त्यांना माहिती आहे मॅच ऑन आहे आणि त्या मॅच मध्ये कोण असेल तर अर्थातच जितम घरत, आणि जितम घरत यांना मात्र बेस्ट ऑफ लक दिलं जाते. आता स्ट्राईक एंडला आहेत, कारण जर बघायला गेलं तर 2 गडी मात्र या ठिकाणी बाद झालेत रनआउटच्या रूपामध्ये. आता आदर्श करत यावेळेला प्रचंड फेक 4 इत्तेचं षटक हाताळण्याची क्षमता जितमकडे आहे ना, तर आता आदर्श करत म्हणतोय ती क्षमता माझ्याकडे देखील आहे. अव्वल गोलंदाजी हाताळण्याची जी क्षमता आहे ना ती मात्र अव्वल आहे या गोलंदाजाकडे. छोट्या वेळामध्ये मात्र चांगलं इम्प्रोव्हायझेशन केलं या गोलंदाजाने आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आंबडगोड मैदानावर दाखवत असताना अर्थातच आदर्श करत या वेळेला प्रचंड वेग उचलून धरलाय दात जितम करत बॅक टू डगआउट्स येते विकेट्स गॉन. मोठा झटका लागला जातोय अर्थातच वेदांत स्ट्रायकर संघाला. येते विकेट्स गॉन. कमांड अर्थातच विकेट ले गई. अर्थातच आदर्श घरात आपण पाहिलं जसं गाणं लागलं खलीबली खलीबली, आणि यावेळेला जितम घरात अगदी स्वस्तामध्ये बाद शून्यावर परतो नाखुश असेल, निराश हताश मनाने तंबूच्या आसऱ्याला मंद मंद पावलाने नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि घेतला आपण पाहू शकाल. आता कुठे ना कुठेतरी तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल, कारण जे गोलंदाज आहे आता गोलंदाजी ट्रॅकवर हवीच आलेत, तुम्हाला धाबा सहजतेने बनवू देणार नाही, कारण ती क्षमता आहे. मी तर पहिलेच म्हटलं आदर्श करत ब्रँड आहे आणि त्याच्याकडे क्षमता मात्र अव्वल आहे. ज्या वेळेला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर येतो ना त्यावेळेला कुठे ना कुठेतरी मंचावर असते की चांगल्या रीतीचं षटक माझ्याकडून मात्र पडावं, आणि तेच षटक मात्र सुरेख कामगिरी करून देतोय आपल्या संघासाठी. अगदी जर बघायला गेलं तर युवा टॅलेंट, आणि युवा टॅलेंटमध्ये ज्याने जे नाव कमवलंय ते मात्र मोठं केलंय अर्थातच आपण यावेळेला पाहू शकाल. आणि यावेळेला प्रचंड फेक, फक्त संयम बाळगण्याशिवाय तुमच्याकडे काही नाही. आणि जसं म्हटलं जातं यस टायमर देखील ऑन असेल. यस दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कुणबी लायन्स संघाला मी एकच विनंती करेल, आता तुमच्याकडे 11 मिनिट आणि 32 सेकंद असतील, त्यामध्ये तुम्हाला 15 चेंडू हाताळणे अनिवार्य असेल. आता थोडंसं स्पीडअप करा ही देखील विनंती असेल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मात्र शरीरावर जाऊन आदळला. एक धाबा भेटेल, एक पेक्षा जास्त काही नाही. इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. अगदी जर बघायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये देखील कमबॅक करून कोण देत असेल तर अर्थातच आदर्श करत, आणि यावेळेला देखील दुसऱ्या षटकामध्ये ज्याला इंट्रोड्यूस केलं आदर्श करत सांगतो की मी माझ्या कर्णधाराला नाराज करणार नाही, मला संधी दिली मी त्याला इम्प्रेसच करेल, आणि इम्प्रेस करतो यावेळेला कर्णधाराला देखील आणि प्रेक्षक राजांना देखील आणि आम्हाला देखील. अगदी काय सुरेख मात्र यावेळेला खेळ साकार करतोय. मी तर म्हणेल की ऋतिक पाटील जास्त करून खुश असेल, कारण जर बघायला गेलं ना त्यांचं बंधू आणि एकाच गाडीवर फिरणारे हे मित्र, आणि मित्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर असेल आणि टाळ्या वाजवल्या जातात. अर्थातच 11 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूचा खेळ झाला, येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. आणि यावेळेला हर्षवर्धन चुकी करणार नाही, परतावा लागेल कुशलला. बॅक टू गुड विकेट येतोय कुशल. कमांड
चेंडू असेल. चला स्पीडअप करा. पाणी देऊन मात्र लगेच मैदानाच्या बाहेर या ही देखील विनंती असेल. आता जर बघायला गेलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. तब्बल जर बघायला गेलं तर 4 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले जाते आणि 11 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. गोलंदाजाने मात्र यावेळेला कमाल केलंय. आता अचूक टप्पा आणि बेधक मारा यावेळेला लाईन लेन मेंटेन केलंय या गोलंदाजाने. जी क्षमता आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अर्थातच आपण यावेळेला पाहू शकाल. याचं उर्वरित शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र काय घडेल काय बिघडेल येत्या काळात ह्या प्रश्नचिन्हाचं उत्तर दिलं जाईल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यश पाटील. मात्र आता फलंदाजाला जर बघायला गेलं ना तर कुठे ना कुठेतरी चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल नाही तर अवघड आहे. अगदी अक्कोड पद्धतीचा चेंडू पॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही. त्या ठिकाणी लाविण्य करत आहे फील्ड करेल यावेळेला ॲक्युरेट थ्रो मात्र थोडीशी झाली चुकी. चेंडू गॅदर झाला नाही आदर्श करत्यांच्या माध्यमातून नाहीतर रनआउटच्या रूपामध्ये देखील परतावं लागलं असतं यावेळेला. आणि षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 12 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये कमांड एसे. क्षेत्ररक्षण मात्र लगेच सजवून घ्या. आता तुमच्याकडे फक्त आणि फक्त 9 मिनिटं असतील आणि या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळणं परिपूर्ण करणं गरजेचं असेल. ह्याच्याकडे मात्र लक्ष द्या कारण कमिटीच्या माध्यमातून जे नियम आणि ज्या अटी आहेत त्याचं पालन मात्र प्रत्येक संघाला करावं लागेल ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 18 धाबा बनवायचे ते म्हणजे 38. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामध्ये अर्थातच लाविण्य घरत यांना. एका बाजूला जर बघायला गेलं तर 2 बॅटर्स एका बाजूला अनिकेत घरत तर दुसऱ्या बाजूला यश पाटील आणि समोर जर बघायला गेलं तर लाविण्य घरत ज्याने या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला. त्याला माहिती आहे हे करावं लागेल नाही तर गोलंदाजी करता मी ज्या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवर असेल ना तेव्हा मी काही करू शकणार नाही आणि त्याकरता त्याने अगदी झोकून दिलं आपल्याला. आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र सज्ज झालाय यावेळेला सुरेख प्रॉपर. मात्र यावेळेला चेंडू लाईन लेन मेंटेन केलंय या गोलंदाजाने. अगदी ॲक्युरेट आणि अचूक टप्पा आणि आपण पाहू शकाल यष्टीरक्षक अर्थातच जयेश खरत काय सुपर त्या ठिकाणी यष्टीरक्षक करतायत. त्यांच्या हातातून मात्र चेंडू निसटणं खूप अवघड आहे कारण चेंडूवर जी नजर आहे ना ती खूप चांगली नजर आहे आणि त्याच कारणामुळे सरळ चेंडू ज्या वेळेला पडतो त्या चेंडूला मात्र गॅदर केला जातोय. यावेळेला फटका सुरेख कव्हर रिजनमध्ये फटका सजवलाय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. एक सुरेख मात्र त्या ठिकाणी थ्रो परंतु 2 धाबा थांबवू शकत नाही. आता वेदांत स्ट्रायकर संघाला देखील माहिती आहे सातत्याने धावपलक हलतं ठेवणं गरजेचं आहे कारण मोठे फटके येऊ देत नाहीये कारण आता गोलंदाज हवी झालेत. आता जर बघायला गेलं तर एकेरी दुहेरी धावावर देखील भार देणं गरजेचं आहे कारण कालांतराने जर बघायला गेलं तर ते देखील धावा येत नव्हत्या. फक्त आणि फक्त डॉट 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 अशा रीतीचा मात्र खेळ साकार होत होता मैदानाच्या आतमध्ये. आता 14 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख सजवला जातोय. स्ट्रेटचा खेळाडू अगदी वेगाने चेंडूवर धावून आला आणि सुपर कॅच अर्थातच दीपू घरातला आपण पाहू शकाल. पिरवाडीचा मात्र हा खेळाडू सुपर कामगिरी करतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 8 विकेट्स गॉन कमांडीचे. यास नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अक्षय घरात मात्र दाखल झालाय. आता जर बघायला गेलं महत्वपूर्ण गडी तंबूच्या आसऱ्याला परतले जातात. तब्बल जर बघायला गेलं तर 5 गडी यावेळेला सहजरित्याने तंबूच्या आसऱ्याला परतले जातात. आता 50 बनवायचे आहेत आणि जर बघायला गेलं ना तर फक्त आणि फक्त
14 धावा स्कोर काढावा लागला सध्या. लाविन्य गोलंदाजी ट्रॅकवर आहे. हा गोलंदाज देखील युवा आहे. मागच्या मॅच मध्ये थोडस धडपड करत होता, परंतु यावेळेला इम्प्रोवाइज केलंय स्वतःमध्ये. यावेळेला डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट झाला असताना परतावा लागला असतं अक्षय घरत त्यांना. त्या ठिकाणी बॅकअपच नाही आणि बॅकअप करणं गरजेचं होतं आणि त्याच कारणामुळे 1 नव्हे तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर हे तुम्हाला सुधारणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही. तुम्ही अशा रीतीचे धावा देणार तर आपला संघ कुठे ना कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि दडपण जर तुम्हाला प्रेशर करायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं करावं लागेल ह्यामध्ये, नो डाऊट्स. आता 5वा चेंडू लाफेंड्या करत रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तटस्थ असे पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय की हा चांगला चेंडू आहे. ह्याच्यावर तुम्हाला वाईट देखील भेटणार नाही, परंतु डॉट जरूर भेटेल. आणि गोलंदाज लाविन्य मात्र इम्प्रेस करतोय यावेळेला. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. अगदी कंजूस गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू. यावेळेला फटका अगदी सुरेख. बराच काळ हवेमध्ये. लाविन्य चेंडू खाली आणि काय बॅकअप. जयेश खरतला माहिती होतं असं काहीतरी घडू शकेल आणि तसं घडलं. हाताच्या उंजळीमध्ये चेंडू पडला आणि उडला आणि जयेश खरतने त्या ठिकाणी बॅकअप. मी पहिलेच म्हटलं की बॅकअप करणं गरजेचं आहे आणि ती सुधार मात्र त्यांनी लक्षात घेतली आणि ते बॅकअप केलं आणि यावेळेला देखील येईल विकेट. अक्षय खरत बॅक टू डकआउट्स. विकेट गॉन. कमॉन डिझे. त्या म्हणजेच 34. 12-34 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाते. अर्थातच अमय घरत, नवलीचा ब्रँड गोलंदाज, ज्याने मागच्या वर्षी कमाल केली होती. यावर्षी जर बघायला गेलं तर यावर्षी देखील कमाल करेल की काय, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अगदी जर बघायला गेलं तर मागच्या वर्षी अगदी फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरला होता हा गोलंदाज. यावेळेला काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल. येत्या काळात 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 मध्ये 34 ची गरज. चला स्पीडअप करा, ही देखील विनंती असेल. आपला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. मी तर म्हणेल की टीम मीटिंग्स पेक्षा तुम्ही क्षेत्ररक्षणावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. टीम मीटिंग्स करा, परंतु आपण क्षेत्ररक्षण किती लवकर सजवू शकाल थोडंसं लक्ष द्या, कारण वेळाचा अवधी आपल्याकडे कमी आहे. आज जर बघायला गेलं तर शेड्यूल मोठा आहे आणि प्रत्येक खेळाडूकडून एकच अपेक्षा असतील की सहकार्य. ते सहकार्य मात्र तुमच्या माध्यमातून लाभणं गरजेचं आहे. आता 4थ्या षटकामध्ये आपण यावेळेला पाहू शकाल अमय डावखरा फलंदाज समोर. यावेळेला फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. अर्थातच लाविन्य घरात येतोय. विकेट्स गॉन. जो गोलंदाजी ट्रॅकवर आला ना त्याने चांगली कामगिरी केली आणि अव्वल दर्जाचा मात्र या ठिकाणी क्वालिटी
मात्र दाखवत असताना गोलंदाज अमय करत. यावेळेला फटका अगदी सुरेख, बराच काळ हवेमध्ये जयेश घरत चेंडू खाली झोकून दिलं. अगदी सुरेखरित्या चेंडूला कॅरी करतोय. आईल विकेट, 8वा विकेट तंबूच्या सल्ला परतलं जातोय. गॉन कमॉन डीजे. यस, पुढील मॅच रंगली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल बिरवाडी टायगर्स त्याच्या विपक्षामध्ये तिरुपती बालाजी. यस, सुमित करत यांना मात्र 3 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा रोख पारितोषिक. पहिलाच फटका अगदी सजवलाय. इंटू द गॅप मध्ये आहे का? नाही, त्या ठिकाणी आदर्श करत आहे. काय सुरेख मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केला आणि 3 षटकारासाठी हर्षदच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते, अर्थातच सुमित घरातला. कसं 3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला त्रिफळाची स्टंपांचा वेध, अचूक टप्पा, भेदक मारा, गॉन येतो विकेट्स. मयंक मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता उर्वरित शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 9 गडी तंबूच्या सराला परतल्या जाते. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अमय करत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर कमाल करतोय. फक्त आणि फक्त विकेट विकेट विकेटच भेटत आहेत. यस, या ठिकाणी माहिती पुरवली जाते की ऑस्ट्रेलिया संघामधून देखील खेळणारा हा गोलंदाज आहे, अर्थातच अमय करत. आणि खास करून मात्र KPL खेळण्याकरता इकडे आवर्जून उपस्थित झालाय, कारण हा आवड आहे. मागच्या वर्षीमध्ये देखील हा आवर्जून उपस्थित झाला होता आणि यावेळेला देखील उपस्थित झालाय. नक्कीच हा क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट वेड. यावेळेला मात्र येतोय विकेट, ऑल आउट. अर्थातच नवली संघ वेदांत स्ट्रायकर्स पहिल्यांदा